नमस्कार, मी दीपेश कोलुरवार, इंजिनियर अभियंता या नात्याने निवडणुकीला सामोरे जात आहे नागपूर महानगरपालिकेअंतर्गत प्रभाग 18 अंतर्गत। तर आपण बघू शकता की मागील 4 वर्षापासून प्रशासक राज होता। प्रशासक राजमध्ये नागरिकांना अनेक मूलभूत सुविधा उपलब्ध होऊ शकल्या नाही। अनेक जागी कचऱ्याचे ढिगारे थरे जसेच्या तसे साचलेले होते। खूप साऱ्या जागी नाली गटर हे फुटलेले आहेत। प्रभाग 18 मध्ये अनेक जागी लहान अरुंद गल्ल्या आहेत। त्या गल्ल्यांमध्ये कुठेही नागरिकांना सोयी सुविधा व्यवस्थितरित्या उपलब्ध झालेली नाही। अनेक जागी मोकाट कुत्रे आजही फिरत आहेत आणि छोट्या लहान त्या कुत्र्यांमुळे लहान लहानग्यांना ते चावा घेतात आणि मोठी दुर्घटना घडलेली आहे। अनेक जागी बघू शकता आपण। तर आमचं एवढंच म्हणणं आहे की या सगळ्या सोयी सुविधा जर तुम्ही उपलब्ध करू दिलेल्या नाही आहेत तर आम्ही याकरिता यंग जनरेशन मैदानात उतरलेल्या माझ्यासोबत माझे सहकारी चंद्रकांतजी नाईक सुद्धा आहेत आणि स्नेहलजी दहीकर हे सगळे सुशिक्षित आणि तरुण विचाराचे दमदार उमेदवार आम्ही दिलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे की काहीतरी बदलाव घडायला हवा। बदलाव आणि परिवर्तन ही काळाची गरज असते। त्याकरिता या प्रभागातली जनता म्हणजे अतिशय हुशार आणि सुज्ञ आहे। यावेळेस ते नक्कीच बदल घडवेल आणि योग्य उमेदवार निवडेल एवढा आम्हाला विश्वास आहे। म्हणून आज मी सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जे काही योग्य उमेदवार दिलेले आहे ते नक्की बदल घडवेल। मी स्नेहल सुनील दहीकर, प्रभाग 18 ची उमेदवार ब मधून उमेदवारी दिली आहे मला। ह्या प्रभागामध्ये ज्याही समस्या असेल, स्त्रियांवरच्या किंवा अजून कुठले काही असेल त्या समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि जर तुमचे जे कार्य ह्या प्रभागात स्थगित राहिलेले आहे आम्ही ते पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। आणि जे नवीन मुलांकरता काही क्रीडांगण वगैरे असेल त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना ती जर जागा त्यांना उपलब्ध नसेल त्यांना ती जागा आम्ही उपलब्ध करून देऊ। अंगणवाडीला जर ती जागा नसेल, एखाद्या कोणा गरजू बाईला जर कुठे जायचं असेल आणि तिच्यापर्यंत ती सुविधा पोहोचत नसेल तर आम्ही त्या ठिकाणी ते अंगणवाडी उभारण्याचा आम्ही निष्ठा आहे, आमचे एक ध्येय आहे महिलांचं। आणि महिलांची सशक्तीकरणासाठी आम्ही रिंगणात उतरलेलो आहोत। आम्ही असे सशक्त उमेदवार आम्ही आव्हान करतो प्रभाग 18च्या उमेदवारांना म्हणजे नागरिकांना की ह्या वेळेस आम्ही चिकाटीने आणि आम्ही एवढ्या चिकाटीने उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला एवढी उमेदवारी दिली आहे। आम्ही त्याचा परिपूर्ण उपयोग करू आणि आम्ही आवाहन करतो की घडी या चिन्हाला तुम्ही निवडून द्यायचं। प्रभाग क्रमांक 18 मधून मी चंद्रकांत अशोकरावजी नाईक। प्रभाग क्रमांक 18 मध्ये भरपूर काही समस्या आहेत। 4 वर्षापासून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं, म्हणून यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं आम्हाला 3 उमेदवार मिळालेले आहेत। 18 मधून आम्हाला तिघांना उमेदवारी मिळालेली आहे। यामध्ये दीपेश म्हणून आहे, एक स्नेहलताई आहेत देवणकर। आम्हाला या प्रभागामध्ये भरपूर 4 वर्षापासून खूप समस्या आहेत, याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलं। परंतु यावेळेस महानगरपालिकेचे इलेक्शन लागलेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला जनतेचा खूप सारा चांगला प्रतिसाद मिळत आहे। आपण काहीतरी या राष्ट्रवादी पार्टीकडनं आम्हाला जिम्मेदारी दिलेली आहे की आपल्या प्रभाग 18 साठी काहीतरी करावं, म्हणून आम्ही यावेळेस यंग जनरेशनसाठी ही लायब्ररीची व्यवस्था करू। त्यानंतर आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्यासाठी शिबिर, जे छोट्या छोट्या केंद्रावर आपली शिबिराचं आयोजन करू। अशा काही समस्या आहेत की आम्ही सगळ्यांच्या जनतेपाशी पोहोचू आणि जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावा हेच आम्ही विनंती करतो।